अजून एक मोठी मॅच इथे मात्र रंगताना दिसते. भारती स्पोर्ट्स बॉस 11चा संघ आणि त्यांच्या विरोधात आहे तो म्हणजेच रायगड वॉरियर्स वटारचा संघ. या दोन मातब्बर संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते आणि सलामीची जोडी मैदानावरती आले. अनिकेत आणि त्यांच्या साथीला जोडले गेले आहेत. अनिकेत आणि विवेक ही सलामीची जोडी मैदानावरती. अनिकेत आणि विवेक स्ट्राईकला असतील. विवेक तर नॉन स्ट्राईकला. कवटे महाकाळचा सुपरस्टार मैदानावरती ज्याने या स्पर्धेतील पहिला अर्धशतक लगावलं तेच अनिकेत नॉन स्ट्राईक वरती आहेत आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजीसाठी कोण आलेत तर मांगले गावचा सुपुत्र सुपरस्टार गोलंदाज ज्याने महाराष्ट्राला अख्खा वेळ लावलं तेच विजय भाऊ पावले गोलंदाजीसाठी आलेत. आपल्या लाडक्या खेळाडूसाठी एकदा टाळ्या होऊ जातील वटारवासिय. ज्याने मांगलेचं गाव याच जवळच्या परिसरातील मांगले गावचा हा सुपुत्र गोलंदाजीसाठी आलेत विजय भाऊ पावले. चांगली गोलंदाजी विजय भाऊ पावलेंच्या माध्यमातून देखील कित्येक मैदानावरती राहिले. सर्वाधिक स्टंप तोडण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती आहे तेच विजय भाऊ पावले गोलंदाजीसाठी आणि आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झालेत. MPL स्पर्धा नक्की चर्चेत राहिले हे नाव विजय भाऊ पावले. रत्नागिरी जेट संघाकडून खेळताना सलग 2 वर्षी ज्यांनी टायटल आणि चॅम्पियनचा टॅग घेऊन मिरवले तेच विजय भाऊ पावले गोलंदाजीसाठी आलेत. हा खेळाडू संतोष सर म्हणजे बॉस यांच्या एका शब्दाखातर या संघासाठी जॉईन झाला. कित्येक मोठ्या संघाकडून हा खेळाडू खेळत आला परंतु बॉस वरती एवढं प्रेम की हो पहिला चेंडू पहा तोफेच्या गोल नाही ते मात्र सामोरं जावं लागतंय. सामोरं जावं लागेल कारण का मांगले एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आलेत. मांगलेचा हा सुपरस्टार गोलंदाजीसाठी आलाय आणि थोडस जर पाहायला भेटलं तर वरुण देव आले आणि त्यानंतर स्पीड मध्ये अजूनही इजाफा झालाय. एकेरी धावाने इथे मात्र सुरुवात केली जाते. श्री गणेशा केलाय खरा परंतु हा श्री गणेशा करताना अडचणीला सामोरं जावं लागतंय परंतु संघर्ष जेवढा मोठा तेवढाच विजय देखील मोठा. परंतु या चेंडूवरती विजय यांच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. अनिकेत माने येतील तोपर्यंत चेंडू फरार होत आहे 4 धावेसाठी. दुसऱ्या चेंडूवरती ते मात्र विजय भाऊ पावलेंवरती हल्ले चढवले जात आहेत परंतु विजय भाऊ पावले कच्च्या गुरुचा चेला नाही आहेत. इथे मात्र तोफेच्या गोळ्याला सामोरं जावं लागतंय. चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना दिसते. या आधीच्या चेंडूवरती चौकार लगावला परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय विजय भाऊ पावले यांनी चांगला चेंडू इथे मात्र थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र सामोरे जातील फलंदाज रवी फलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. विजय पावलेंच्या
माध्यमातून जी आग उकणारी गोलंदाजी आपण पाहतोय त्याच गोलंदाजीवरती कसं आक्रमण करतील। पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला, वुडलँड स्पॉट वरून चेंडू थोडासा अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला भेटला आणि थोडस बीट झाले। फलंदाज एकेरी धावीचा फटका जो आहे ती पत्र सजवला गेला। एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये इजाफा होताना दिसतोय। धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावा फलकावरती। थोडस स्पीड अप करा। चला आता वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, थोडस स्पीडअप करायचं या मॅच मध्ये। फलंदाजीसाठी आलेत अनिकेत मॅन फ्रॉम कवटे महाकाळ हा खेळाडू मैदानावरती। चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय। एकेरी धावेचा फटका आलाय। एकेरी धावाने संघाची धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 धावा धावफलकावरती लागला देखील जात आहेत। या षटकामध्ये एक चौकार देखील आलाय आणि एक फलंदाज माघारी देखील परतलाय। श्रेक षटक इथे मात्र टाकलं गेलंय आणि या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर विवेक ज्यांनी एक चौकार लगावला, परंतु त्या चौकाराचं उत्तर विजय भाऊ पावले यांनी विकेट मिळवून देखील दिलंय। हा चेंडू खराब टाकला जातोय, अनियंत्रित मारा पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा। नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय आणि एक्स्ट्रा धाव जी आहे ती बहाल केली जाते। +1 एकूण 2 धावा ज्या आहेत ते गिफ्टेड बहाल झाले आहेत। या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत। चला थोडस फास्ट खेळायचं आहे। वारंवार कमिटीकडून सूचना आपल्याला केली जात आहेत। ओहो हा चेंडू कमबॅक केला जातोय। फ्रीडचा चेंडू होता, परंतु फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका खेळू दिला नाहीये। निर्धाव चेंडूची पत्र सांगता झाली। षटक देखील संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा धावफलकावरती। गोलंदाजीसाठी आलेत विकी पुजारी। गोलंदाजीसाठी अजून एक कोल्हापूरचा सितारा गोलंदाजीसाठी आले। यांना देखील आपण कित्येक मैदान गाजवताना पाहिलेत। तेच विकी पुजारी, एक दर्जेदार आणि एक मैत्री जपणारा व्यक्तिमत्व म्हणजेच विकी पुजारी। याच कोल्हापुराचा अजून एक भूषण गोलंदाजीसाठी आलाय। आपली बोटांची जादू पेश करण्यासाठी हा फिरकीचा गोलंदाज आलाय। विकी पुजारी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटते। पहिला चेंडू, या चेंडूवरती दोन्ही एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला टर्न करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे तेच इथे मात्र गोलंदाजीसाठी आले। तर विकी पुजारी नाम तो सुनाई होगा। नक्कीच वटारवासियांसाठी हे नाव नक्कीच परिचयाचा आहे। या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत परंतु सेफ लँडिंग झालंय चेंडूचा। विजय भाऊ पावले चेंडूला कलेक्ट करतील, फेकी करतील, तोपर्यंत धावा इथे मात्र कमवल्या जात आहेत 2। या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 11 धावा फलकावरती। डबल एक्केचा गेम म्हणजेच 11 धावा फलकावरती। चला थोडस स्पीडअप करायचं या सामन्याला, कारण का अजूनही खूप सामने खेळवणे बाकी आहे। किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, सही समय आता नहीं लाना पड़ता है। नक्कीच चांगली वेळ आणण्यासाठी चांगली बॅटिंग देखील करावी लागेल, चांगल्या फटकेबाजी देखील करावी लागेल, चांगली फटकेबाजी आत्मविश्वासाने करावी लागेल आणि त्यासाठी रवी नक्कीच पायांची मूवमेंट जी आहे ती होणं गरजेचं असणार आहे। फुटवर्कची कमी थोडीशी पाहायला भेटते आणि याच फुटवर्कच्या कमीचा इथे मात्र फायदा उठवला जातोय। बोटांच्या तालावरती इथे मात्र नाचवतायत विकी पुजारी। ओहो चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा विकी पुजारी यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय। बॅकफुट वरती आले, पंच केलं गेलं, एकेरी धाव आली। अनिकेत माने चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये इजाफा होतोय। एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती पुढे सरसावते। धावसंख्या जाऊन पोहोचल्या 12 धावा फलकावरती। दुसरं षटक हे देखील विजय भाऊ पावले यांच्या पायावरती
पाऊल टाकत चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत विकी पुजारी। या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर धावा खर्ची केल्या गेल्या 3 म्हणजे सुरेख षटक इथे मात्र विकी पुजारी यांच्या माध्यमातून पाहायला भेटतंय। या चेंडूवरती आक्रमण केलाय चेंडू पाहूया किती दुरी गाठण्यामध्ये यश येतंय। या चेंडूला दुरी गाठली गेली 6 धावांची। जीत कर दिखाना है उन्हें जो हम हमारी हार का इंतजार कर रहे हैं। नक्कीच जे आपल्या हरण्याची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी इथे मात्र विजय मिळावा लागेल। त्यासाठी इथे मात्र प्रयत्न देखील करताना दिसत दोन्ही संघ। पाहूया कशा प्रकारे या सामन्यामध्ये दोन्ही संघ जे आहेत ते आव्हानाला सामोरे जातील। हा चेंडू थोडासा खराब टाकला जातोय विकी पुजारींच्या माध्यमातून। एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या इथे मात्र बहाल केल्या जात आहेत आणि नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून राहिला आहे। नो प्लस एकूण 2 धावा ज्या आहेत त्या गिफ्टेड बहाल होत आहेत। आणि एमजे सर म्हणजेच सर्वांचे लाडके महेशजी जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर अविनाश दबडे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा जी आहे ती यशस्वी होताना दिसते। अविनाश दबडे यांचा संघ जो आहे तो सेमीफायनल मध्ये प्रवेश देखील मिळवलाय आणि हे ऑर्गनाइज याच एमजे चषकाची जी चर्चा आहे ती महाराष्ट्रभर चालू आहे आणि याच एमजे चषकाचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय टेनिस क्रिकेट डॉन इंच्या माध्यमातून। स्ट्राइक वरती अनिकेत पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झाले आहेत। विश्वास पाहायला भेटतोय नक्कीच विश्वासाने कामगिरी देखील केली जाते। चेंडूला पाठवलाय टांगापलटी घोडे फरार। होणारे षटक थोडस या 2 चेंडूंवरती महागडं ठरलं। धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 26 धावा फलकावरती लागल्या। पहिल्या चेंडूमध्ये आल्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा। 17ची 11ची गती ते मात्र बांधले। आता मात्र दहाडायला सुरुवात केली जाते वटार संघाच्या माध्यमातून। चांगली बॅटिंग पाहायला भेटते रायगड वॉरियर्स वटारचा संघ आता मात्र कमबॅक करून कमबॅक करताना दिसतोय। पुन्हा एकदा हा कमबॅक हाणून पाडण्यासाठी विजय पावले गोलंदाजीसाठी आलेत। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा फलकावरती। 2 षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय। अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि या 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा ज्या आहेत त्या करावी लागतील। 26 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या आहेत। इथे मात्र चांगला फटका सजवला गेला आणि या चेंडूवरती एक धाव जी आहे ती घेतली जाते।
धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 28 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। पुन्हा एकदा विजय भाऊ पावले चांगली गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज। चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, थोडंसं फास्ट क्रिकेट घ्या। चांगली गोलंदाजी बा या चेंडूवरती देखील होताना दिसते। एकेरी धाव जी आहे ती मात्र घेतली जाते। या चेंडूवरती रनआउटचा चान्स होता। अमोल निरगुडे तिथे क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत। अजून एक कोल्हापूर परिसराचा सुपरस्टार फलंदाज गोलंदाज अमोल निरगुडे नंतर यानंतर ऍक्शन मध्ये देखील दिसतील। चांगली गोलंदाजी ती मात्र विजय भाऊ पावले यांच्या माध्यमातून 3 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत। धावसंख्या धावून पोहोचले 29 धावा फलकावरती। पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला, या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली, एक धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत। एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या धावून पोहोचले 30 धावा फलकावरती। लागल्या जात आहेत। चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते। 37 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। 3 षटकाचा जो खेळ आहे तो इथे मात्र समाप्त झालाय। विजय भाऊ पावलेंचं देखील शेवटच्या चेंडूवरती स्वागत केलं गेलं। षटकांशी 6 धावा फलकावरती लागल्या आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली 37 धावा। 3 षटकांचा खेळ, अजूनही 12 चेंडूचा खेळ जो आहे तो बाकी आहे आणि या 12 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल हे देखील पाहण्याजोगे असणार आहे। गोलंदाजीसाठी आले तर जावेद संधी गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम इचलकरंजी। या चेंडूवरती जावेद संधी, पाहूया झेल टिपला जाईल का, दुरी किती गाठली गेली आणि या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। अवधूत पाटील याच्यासाठी एकदा टाळ्या हो जाऊ देत। चांगलं क्षेत्ररक्षण अवधूत पाटील यांच्या माध्यमातून झालंय। या चेंडूवरती 2 धावेचा फटका इथे मात्र सजवला गेलाय। 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये इजाफा होताना दिसतोय। 2 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 39 धावा फलकावरती। ओहो, पुढे मारण्याचा प्रयत्न थोडस जर पाहायला गेला तर पंच या चेंडूवरती आपण धावा आपला निर्णय कळवायचा आहे। या चेंडूवरती रन आहे सर, यस एकेरी धाव आहे। एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते। एकेरी धावाने संघाची धावसंख्या धावून पोहोचली 40 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। 4थं षटक प्रगतीपथावरती, जावेद संधी प्रगतीपथावरती आलेत। पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय परंतु पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा। एक्स्ट्रा धावेवरती इथे मात्र अंकुश लागावा लागेल कारण का ही मॅच एमजे चषकाची मॅच आहे। ही मॅच महत्वाची मॅच आहे, सुपर 8 ची मॅच आहे आणि आपल्याला सुपर 4 मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र चांगली गोलंदाजी होणं देखील गरजेचं असणार आहे। या चेंडूवरती फटका जो आहे तो फसलाय। चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला जाईल का, संदीप मकवाना जेल यांच्या माध्यमातून सोडला गेलाय।
तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 43 धाव्यांवरती। एक सोपा जेल इथे मात्र सोडला गेलाय। एफर्ट चांगले होते परंतु याच एफर्ट वरती नशिबाची साथ देखील लाभणं गरजेचं होतं। साथ लाभली फलंदाजाच्या बाजूने, यश पाहायला भेटलं। या संधीचं सोनं करताना दिसतील का फलंदाज रवी, ज्यांच्या माध्यमातून आपण 2 चौकार आणि 1 षटकार देखील पाहिलाय। ओहो, फटका सजवला गेलाय। पहा जेलचं महत्व पहा काय आहे। जेल सोडल्यानंतर बरसले तर रवी। थँक्यू डिजे। धावसंख्या या षटकांशी 49 धावांवरती जाऊन पोहोचते। समय का खेल है गुरु, जिसका आ गया वो छा गया। नक्कीच इथे मात्र प्रेक्षकांच्या मनावरती राज करताना दिसत आहेत रवी। चांगली बॅटिंग वा 1 झेल सोडल्यानंतर षटकार देखील पाहायला भेटलाय। ओहो, हा चेंडू एक्स्ट्रा जावेदचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय। जावेद संधी जर पाहायला गेलं तर रेल्वेच्या डब्याप्रमाणे हे षटक देखील लांबणीवरती जाताना दिसत आहे जावेद संधी यांचं। एक्स्ट्रा धावा नक्कीच रोखावे लागतील। दडपण पाहायला भेटते जावेद संधी यांच्यावरती, परंतु दडपण जुगारून दिला जात आहे इथे मात्र फलंदाज रवी यांच्या माध्यमातून। होताना दिसतोय। धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धावा। 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। हर बड़ी कामयाबी समय मांगती है, इसलिए धैर्य का साथ कभी न छोड़िए। नक्कीच स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला गेला, वेळ घेतला आणि त्यानंतर फटकेबाजी देखील सजवली गेली। फलंदाज रवी यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग देखील पाहायला भेटते। वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर रवी खेळत आहेत वैयक्तिक धावसंख्येवरती 12 चेंडू आणि 26 धावा वैयक्तिक धावेंवरती खेळत आहेत। जावेद संधी यांचं हे षटक थोडंसं महागडं ठरताना दिसतंय, परंतु या चेंडू वरती नक्कीच चॅलेंज केलं जात आहे। रिव्ह्यू मागितलाय। एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे मात्र बहाल केली जाते। एक्स्ट्रा धावा बरोबर इथे मात्र जावेद संधीच्या माध्यमातून केले जात आहेत। एक्स्ट्रा धाव नक्कीच या धावा ज्या एक्स्ट्रा दिल्या आहेत त्या नक्कीच सेकंड इनिंग मध्ये घातक ठरणार आहेत, कारण का अपोजिट संघाकडे देखील चांगले धारदार गोलंदाज आहेत। जर आपल्याकडे विजय पावले असतील तर अपोजिट संघाकडे सुशील सारखा एक तेज तर्रार गोलंदाज देखील आहे, म्हणजेच कडवं आव्हान इथे मात्र पेश केलं जाणार यात शंका नाही आहे। हा चेंडू देखील एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय। हे षटक खूपच लांबणीवरती जाताना दिसतंय। जावेद संधी यांचं एक्स्ट्रा धावा बहाल केलेत आणि चौकार आणि षटकारांची देखील इथे मात्र खैरात झाले या षटकामध्ये। जावेद संधी परंतु हार मानून चालणार नाहीये, आत्मविश्वासाने टप्पा पुन्हा एकदा राखावा लागेल। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
58 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. या चेंडूवरती नक्कीच गाडी जी आहे ती पटरीवरती आली आहे. जावेद संधी यांची षटक देखील संपलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 धावा फलकावरती. सुपरस्टार आणि विके स्पोर्ट्स वटार दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. बीएस पाटील सुपरस्टार आणि विके स्पोर्ट्स वटार संघ दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. गोलंदाज नाव सांगायचं आहे साहिल मोमीन. मॅन फ्रॉम इचलकरंजीचा अजून एक दर्जेदार गोलंदाज साहिल मोमीन गोलंदाजीसाठी आलेत. ओहो परंतु या चेंडूचं अगदी स्वागत केलं जात आहे. साहिल मोमीनाचा षटकार लगावला जातोय. लागला जात आहेत. साहिल मोमीन यांचा इथे मात्र स्वॅक्स स्वागत केलं जात आहे. फलंदाज आहे मॅन फ्रॉम कवटे महाकाळ. कवट्या फोडण्यासाठी इथे मात्र माहिर आहे. पहिल्या दिवशी देखील या खेळाडूने अक्षरशः बरसणारी बॅटिंग केली. पुन्हा एकदा या चेंडूवरती वेगवान चेंडू टाकला जातोय. साहिल मोमीन आणि या एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. एक आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 65 धावा फलकावरती. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2024 आजचा हा अंतिम दिवस यासाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. एमजे म्हणजे सर्वांचे लाडके महेशजी जगताप सर आणि त्याचबरोबर अविनाश दबडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आणि यशस्वी देखील होताना दिसते. या स्पर्धेची चर्चा 7 समुद्र पार गेली. एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या धावून पोहोचते 66 धावा फलकावरती लागली जात आहे. 66 धावा फलकावरती नक्कीच एक मोठी धावसंख्या जी आहे ती उभारली देखील गेली. ओहो चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. पहिले चेंडू वरती षटकार आला खरा परंतु त्यानंतर जी गोलंदाजी राहिली ती वाकरण्याजोगी. यासाठी इचलकरंजी ते वटार हे अंतर कापून देखील आले जे खेळाडू. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. नक्कीच स्टँड अँड डिलिव्हरीचा फटका. चौकार 4 धावेसाठी. या चौकाराशी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 71 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या धावसंख्येवरती नक्कीच नजर असली पाहिजे भारतीय स्पोर्ट्स बॉस 11च्या संघाच्या सर्व खेळाडूंची. 71 धावा फलकावरती. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका आलाय. धमाका केलाय. चेंडूने दुरी किती गाठले हे महत्वाचं. चेंडू गेलाय सीमा पार पल्ल्या आड. षटकार. बीएस पाटील स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर विके स्पोर्ट्स वटा दोन्ही संघांनी
नाणेफेकीसाठी यायचा या चेंडूवरती चांगली फटकेबाजी पाहायला भेटली आणि तब्बल धावांचा डोंगर उभा केलाय 77 धावा 78 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय परंतु युद्ध मोठं आहे अपोजिट संघाकडे बाहुबली आहेत नितीन माटुंगे आहेत अपोजिट संघाकडे अवधूत पाटील आहेत अपोजिट संघाकडे जावेद संधी आहेत अपोजिट संघाकडे विकी पुजारी आहेत आणि अपोजिट संघाकडे अर्जित सुरक्षा आहेत संदीप बकवान आहेत किती नावं घ्यायची अनिकेत माने हा देखील तेवढा सुपरस्टार अशी मोठमोठी नावं जलसिंग पाटील त्याचबरोबर अमोल निरगुडे यांसारखी मोठी नावं या मॅच मध्ये घेताना दिसत आहेत आपण आपली सलामीची जोडी जी आहे ती मैदानावरती पाठवायची आहे खूप उशीर झाला या सामन्याला नंदू सर काँग्रेस या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक तुषार रणदिवे आपल्याला देखील या मॅच साठी शुभेच्छा असतील एक मोठी मॅच चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवू द्या सलामीची जोडी मैदानात पाठवायची चला लवकरात लवकर सलामीची जोडी विजय पावले आणि त्याचबरोबर अमोल निरगुडे
गोलंदाजीसाठी आलेत. कोल्हापूरचे दोन सुपरस्टार मैदानावरती आलेत. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती अमोल निरगुडे आणि त्याचबरोबर विजय पावले मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र या आव्हानाचा पाठलाग करतील. 78 धावा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या आव्हानाची सवय आहे या दोन्ही खेळाडूंना. परंतु गोलंदाज सुशील पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकला जातोय. यस डेट चेंडू इथे मात्र इशारा केला जातोय. अग्राह्य धरला जाणार नाहीये चेंडू. बीएस पाटील थोडस बाहेर खेळायचं आहे प्लीज. बीएस पाटील वारंवार सूचना केल्या जात आहेत. पहिले षटक घेऊन 78 धावा रोखण्यासाठी इथे मात्र सज्ज झालेत सुशील. पहिला चेंडू वरती आक्रमण चढवलंय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावेसाठी. सुरुवात झाले धमाके करायला. दुसऱ्या इनिंग मध्ये सुरुवात झाले. दिल थांब के बेटी है वटारवासी. ही मॅच सोपी नाही आहे. ही मॅच डोळ्यांची एक चेंडू मध्ये 7 धावा खर्ची करायला भाग देखील पाडलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा इरादा. परंतु गाडी जी आहे ती पटरीवरती आले. सुसाट देखील पळायला लागले. चांगला चेंडू टाकला जातोय परंतु पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा इजाफा होतोय एक्स्ट्रा धावेमध्ये. एक्स्ट्रा धाव संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 8 धावेवरती. म्हणजेच पुढील चेंडू जो आहे तो इथे मात्र टाकला जाईल फ्रीडचा. फ्रीडचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सुशील सज्ज झालेत. या नावाची चर्चा होत होती परंतु थोडेसे महागडे होताना दिसत आहेत. षटक जे आहे ते लांबणीवरती जाताना दिसत आहे. चांगला फटका पुन्हा एकदा अमोल निरगुडे बँडेड. षटकार 6 धावेसाठी हा फटका सजवला गेलाय. चांगली बॅटिंग इथे मात्र सजवली जाते. अमोल निरगुडे नावाचं वादळ मैदानावरती अपोजिट संघावरती गोंगवताना दिसतंय. पहिल्या मॅच मध्ये आपण रवी याचा धमाका पाहिलात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झालेत भारती
स्पोर्ट्स बॉस 11 चा संघ दुसऱ्या इनिंग मध्ये धमाका करायला सुरुवात केली आहे आणि याच धमाकामध्ये अपोजिट संघ फसताना देखील दिसतोय. चांगलं चेंडू इथे पत्र टाकला जात आहे. वारंवार जर पाहिला गेलं तर एक नियंत्रित गोलंदाजी इथे पत्र केली जाते. एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये इजाफा होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 धावा धावफलकावरती लागले जात आहे. पहिलं षटक जे चालू आहे ते थोडंसं महागडं ठरतंय. गोलंदाज सुशील यांचं थोड्या पहिल्या षटकामध्ये या संघा खेळाडूकडून अपेक्षा होती, या नावाची चर्चा देखील होती, परंतु अमोल निरगुडे नक्कीच एक कच्च्या गिरीचा चेला नाही आहे हा खेळाडू. हा चेंडू नक्कीच पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. पुन्हा एकदा पंचांचा सुदर्शन चक्र मैदानावरती फिरताना दिसतोय. एक्स्ट्रा धावेचा इशारा वारंवार केला जातोय. जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा समजून जायचं मेहनतीची वेळ आली. मेहनत इथे मात्र घ्यावी लागेल. गोलंदाजाला देखील भाग्याची साथ थोडीशी लाभत नाहीये, परंतु आता मात्र मेहनत घेण्याची वेळ आली. मेहनत अपार कष्ट इथे मात्र घ्यावे लागतील या मॅच साठी आणि कष्ट घ्यावे लागतील. एमजे चषकाची ही अप्रतिम ट्रॉफी उचलण्यासाठी 6 फुटाची ही ट्रॉफी अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2024 हे ऑर्गनाइज केलं गेलंय. ते म्हणजेच आमचे महेशजी जगताप सर आणि त्याचबरोबर अविनाशी वटार सर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही एमजे चषकाची ट्रॉफी पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलाय. या चेंडूवरती चेंडूला पाठवलंय. पंचांचा इशाऱ्याची आपण प्रतीक्षा वाट पाहतोय. आपला टाइम येईल या भरोश्यावर राहू नका. टाइम आणण्यासाठी इथे मात्र प्रयत्न आणि अपार कष्ट देखील घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मात्र अपार कष्ट घेतले जात आहेत. अमोल निरगुडे आणि त्याचबरोबर विजय पावलेच्या माध्यमातून एक चौकार देखील आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात चालू असताना 21 धावा 78 धावांचा पाठलाग नक्कीच आता मात्र सोपा होत चाललाय, परंतु आव्हान सोपं नाही आहे. प्रत्येक चेंडू गणित जे आव्हान आहे ते इथे मात्र बदलत चाललंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. हे षटक जर पाहिलं गेलं तर थोडस लांबणीवरती गेलंय. सुशील यांचा अनियंत्रित मारा पुन्हा एकदा या चेंडूवरती जखमा दिलाय. विजय पावले थोडेसे नाराज आहेत या फटक्यावरती आणि या पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा धावफलकावरती. चला वेळ घ्यायचा नाहीये, थोडस स्पीडअप करायचंय.
नंदू माळी छोटा बॅकेट बडा धमाका चेहऱ्यावरती हास्य देखील पाहतोय. यानंतर बीएस पाटील संघाचा हा देखील भाग राहिलाय. पाहूया कशा प्रकारे आपला खेळ दाखवतील नंदू माळी. परंतु या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला भेटते ते म्हणजे अमोल निरगुडे यांच्या माध्यमातून. परंतु आव्हान आता मात्र मोठा आहे. एसके हे देखील चांगली गोलंदाजी करतात आणि या चांगल्या गोलंदाजीच्या जीवावरती ते मात्र अपोजिट संघाला नामहरण करण्याची क्षमता देखील राखतात. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर खराब टाकला गेला आहे. नक्कीच एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जातात. वाईट +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. आज स्वप्न पाहिलंय प्रत्येक संघाने ही चमचमती ट्रॉफी उचलण्याचं. नक्कीच आपण स्वप्न पाहणारे नाही तर स्वप्न पूर्ण करणारे वा. आज ही चमचमच्या ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते अतिरिक्त मेहनत देखील घ्यावी लागेल. परंतु इथे मात्र गोलंदाज जे आहेत ते जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल करताना दिसत आहेत. पहिलं षटक देखील पाहिलं आपण सुशील यांचं महागडे षटक तब्बल 21 धावांचं षटक राहिलं आणि याच षटकाच्या जोरावरती कमबॅक देखील केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ऍक्शन मध्ये दिसतील. एसके गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील.
निरगुडेच्या माध्यमातून आणि रिस्क घ्यावी देखील लागेल. जर आपण जीवनात रिस्क घेतली नाही तर सक्सेस जे आहे ते विसरून जावं लागेल. परंतु रिस्क घेतली जाते सक्सेस अचीव करण्यासाठी. रिस्क घेताना दिसतात इथे मात्र अमोल निरगुडे आणि अमोल निरगुडेच्या या वादामध्ये पूर्णपणे वटारचा संघ जो आहे तो इथे मात्र नेस्तनाबूत होताना दिसतोय. घुटणे टेकायला भाग पाडलेत एकाच नावाने अमोल निरगुडे. चांगली बॅटिंग. अतिरिक्त वेळ होतो. खूप वेळ घेत आहेत सर्व संघ.
अनियंत्रित इथे मात्र महारा पाहायला भेटला ऋषी यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव जी आहे इथे मात्र बहाल केली जाते. फ्रीडचा चेंडू असेल पुढील चेंडू खेळण्यासाठी इथे मात्र अमोल निरगुडे देखील सज्ज झालेत. या मॅच मध्ये धावसंख्या जी आहे ती एकेरी धावाने पुढे सरसावते. 40 धावा फलकावरती लागले जात आहेत. या फ्रीडचा दणदणी समाचार घेतला. अमोल निरगुडे ऑन फायर पाहायला भेटत आहेत. गेंद के बीचों बीच चला है बल्ला. क्या खूबसूरत शॉट है माशाल्लाह. देखने मजा आ गया. पंधरा 32 असं समीकरण निर्माण झालंय. अजूनही सामना जो आहे तो संपलेला नाहीये. अजून वटार संघाला प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे मात्र एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत. या 2 धावेने नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते आणि चेंडू आणि रन मधील जे अंतर आहे ते थोडंसं कमी होताना दिसतंय. 15 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू वरती 2 धावा या कंपल्सरी येणं गरजेचं असणार आहे. चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. अराउंड द कार्पेट फटकायला सजवला गेलाय अमोल निरगुडे यांच्या माध्यमातून. अमोल निरगुडे विचार केला तर वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर एक खेळाडू 13 चेंडू आणि 35 धावांवरती खेळत आहेत. अमोल निरगुडे चांगली बॅटिंग महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची बॅटिंग इथे मात्र करताना दिसत आहेत. पहिल्या मॅच पासून या खेळाडूने दमदार प्रदर्शन राहिलंय आणि त्यामुळे इथे मात्र सलामीसाठी या खेळाडूला पाचारण देखील केलं गेलं. ओहो चांगला चेंडू टाकला गेलाय. थोडस विजय पावले यांना स्ट्रगल करावं लागतं या मॅच मध्ये. वारंवार विजय पावले यांना बीट केलं जात आहे. एका बाजूला आक्रमण केलं जात आहे अमोल निरगुडेंच्या माध्यमातून. परंतु विजय पावले थोडस जरा आपल्या नावारूपाला साजीची कामगिरी अजूनही करता आली नाहीये या खेळाडूला. एक चौकार लगावलाय परंतु शांत राहिले या खेळाडूची बॅट. हा चेंडू समाचार घेतलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आले तर क्षेत्ररक्षक जेल सोडला देखील गेलाय आणि शिवाजी यांच्याकडून हा जेल सोडला गेलाय आणि आज जेल धरणीला दान दिला जातोय. विजय पावले यांचा जेल सोडलाय. थोडासा रिव्ह्यू बघितलाय. नक्कीच हा चेंडू जो आहे तो नोंद नाही आहे. या चेंडूवरती एकेरी धाव आले. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 50 धावा धावफलकावरती. संघाचा अर्धशतक जे आहे ते धावफलकावरती लागल्या जात आहेत. 32 फूट संघासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. 50 धावा धावफलकावरती. 3 षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पन्नास धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 28 धावा. 12 चेंडू 28 धावा म्हणजे 14 ची सरासरी जी आहे ती गाठायची आहे. प्रति षटकामध्ये 14 धावा ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. परंतु या धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय सुशील यांच्यावरती. प्रमुख गोलंदाजाकडे पुन्हा एकदा वळलेत गोलंदाज कर्णधार सुशील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिलं षटक जे आहे ते महागडं ठरलं होतं. सुशील यांचं 21 धावांचं षटक पाहायला भेटलं होतं. पहिल्या षटकामध्ये 21 धावा.
परंतु ती कामगिरी विसरून आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या जोमाने इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये. दोन्ही संघांना विजयाची नामी संधी आहे. अठरा चेंडू मध्ये 50 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. गेलेला दिवस बदलला जाऊ शकत नाही, परंतु येणारा दिवस बदलण्याची वेळ आपल्या हातामध्ये असते. परंतु या चेंडूवरती विजय पावले ब्रँडेड षटकार पाहायला भेटतोय. हारना मंजूर नहीं है हमें और खेलना भी बड़ा ही खेल खेलेंगे. इथे मात्र दाखवलं जात आहे विजय पावलेंच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी जी आहे ती सजवली जाते. आतापर्यंत खामोश राहिलेली बॅट आता मात्र तळपताना दिसते. सुशील याच्या वरती हल्लेबोल केले जात आहेत. पहिले षटक देखील महागडं ठरलं होतं, परंतु कमबॅक केला जातोय सुशील यांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय, वन बाउंसचा इशारा पंचांच्या माध्यमातून देखील केला जातोय. अकरू टप्प्याचा हा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा इरादा झाला, परंतु या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचं होतं, तो झाला नाहीये. म्हणूनच निर्धाव चेंडूची सांगता जी आहे ती झाली देखील. या चेंडूवरती देखील चांगला फटका पहिला भेटला आहे. तोपर्यंत धावसंख्या जी आहे ती एक फलकावरती लागली जाते. धावसंख्या धावून पोहोचले 57 धावा फलकावरती. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये काल आपण पाहिलं टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार राजा मैदानावरती काल आले. पुन्हा एकदा आज देखील दिसतील टेनिस क्रिकेटचा ब्रँड कृष्णा सातपुते यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय आणि यांना आज पाचारण केलं गेलंय बीएस स्पोर्ट्स संघाकडून. आणि बीएस पाटील सर, आपण या स्पर्धेसाठी कृष्णा यांना या मैदानावरती आणलं, तुमचा देखील या स्पर्धेमध्ये धन्यवाद. कारण का वटारवासियांना एक चांगल्या आणि दर्जेदार खेळाडूंचा खेळ आपल्यामुळे पाहता आलाय. हो खराब चेंडू टाकलाय आणि खराब चेंडूचा समाचार घेण्यासाठी अमोल निडगुळे सज्ज देखील झालेत. या स्पर्धेची चर्चा साता समुद्रापार लागले आणि याच स्पर्धेला जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ संघाकडून देखील शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील म्हणणं आहे की ही स्पर्धा जी आहे ती अप्रतिम खेळवली जाते. एक चांगलं नियोजन केलं गेलंय ते म्हणजे एमजे सर, महेशजी जगताप सर आणि त्याचबरोबर अविनाशी दबडे सर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही एमजे ट्रॉफी नक्कीच साता समुद्रा पार गेले आणि या स्पर्धेला खूप साऱ्या प्रतिसाद देखील भेटतायत. या चेंडूवरती अपील केलं गेलंय, अपील पाहूया. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. पाहूया या चेंडूवरती नो प्लस 2 एकूण नो प्लस 2 एकूण 3 धावा ज्या आहेत त्या गिफ्टेड बहाल झाल्या आहेत. 3 धावा नक्कीच महत्वाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. या 3 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे.
7 चेंडू आणि 11 धावा. ही मॅच जी आहे ती शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणार यात शंका नाही आहे. ही मॅच आवडली असेल तर टाळ्या होतात या मॅच साठी. 7 चेंडू आणि 11 धावा. अजूनही समीकरण संपलेला नाही आहे. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. तोपर्यंत चेंडूची इथे मात्र सांगता देखील होते. समीकरण आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावेचा असणार आहे. 6 चेंडू 11 धावा जमवल्या जातील का? याच षटकामध्ये इतिहास लिहिण्यासाठी दोन्ही संघ जे आहेत ते सज्ज झालेत. येणारे चेंडू असतील 5 आणि या 5 चेंडू मध्ये करायचे अजूनही 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. दिल तामके बेटी आहे. हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार यात शंका नाही आहे. ही मोठी लढत आहे. ही मॅच आहे एमजे चषकाची मॅच. ही मॅच सोपी नसणार आहे. गोलंदाजीसाठी आले तर विवेक. या सामन्यामध्ये इतिहास लिहिण्यासाठी 6 चेंडू मध्ये 11 धावा डिपेंड करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव तर घेतली गेली. अजूनही 5 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे अमोल निरगुडे आतापर्यंत हिरो ठरला होता. अमोल निरगुडे चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. या सामन्यासाठी एकदा प्रेक्षकाच्या टाळ्या होत आहेत. एका चेंडू देखील या मॅचचं समीकरण बदलू शकतो याचा प्रत्यय आलाय. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलाय 4 चेंडू आणि 10 धावेचं समीकरण इथे मात्र मैदानावरती पाहायला भेटतंय. मंजिल पाने की उम्मीद कभी मत छोड़िए दोस्तों, क्योंकि सूरज डूबने के बाद ही सवेरा होता है. या चेंडूवरती आपला क्लास दाखवला जातोय अमोल निरगुडेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण करा, बॅकअप चांगला पाहायला भेटतोय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. समीकरण बदललंय. आता मात्र 3 चेंडू धावा करायच्या आहेत 8. 3 चेंडू 8 धावा. सुपर से ऊपर सामना इथे मात्र रंगला जातोय. हा सामना कोण जिंकणार? ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी लवकरात लवकर गोळी घेऊन टाका, नाहीतर ढगात. हा सामना तितकाच अप्रतिम रंगणार आहे यात शंका नाही आहे. हा चेंडू हा सामना जो आहे तो शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणार यात शंका नाही आहे. चला, वेळ घ्यायचा नाही आहे. बरोबर आपल्याला सूचना केल्या जात आहेत.
3 चेंडू आणि 8 धावेची गरज असताना इथे मात्र गोलंदाजीसाठी आलेत विवेक. पाहूया इतिहास लिहिला जाईल का, संघाला तारणहारची भूमिका बजावतील का. चांगला चेंडू टाकला जातोय, या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली. एकेरी धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स मिस झालाय. डायरेक्ट हिट असती तर नक्कीच माघारी परतावं लागलं असतं. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे 2 चेंडू आणि 6 धावेची. एका षटकाराची ही मॅच आहे, परंतु सोपं नाहीये. 2 चेंडू 6 धावा. प्रेक्षक टाळ्या होतात त्याच्या मॅच साठी. गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं, जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं. बहादुर हो कहलाते हैं, हार निश्चित हो फिर भी मैदान नहीं छोड़ते. ओहो, काय चेंडू टाकला बा, कमालीचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. पावलं कोणाचे आले आहेत, पावलं मैदानावरती पडतायत. कोल्हापूरचा धाडवाग मैदानावरती आलाय. वटारवासी आपल्या धाडवागासाठी एकदा टाळ्या होत होते. थँक्यू 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 थँक्यू. वेळ कोणाची कधी बदलेल हे सांगू शकत नाही आहे. याचा प्रत्यय या मॅच मध्ये आला. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहिला गेला तर भारतीय स्पोर्ट्सचा संघ, बॉस 11चा संघ जो आहे तो आघाडीवरती होता, परंतु एका षटकाने पूर्णपणे समीकरण बिघडून टाकला. वरती षटकार लगावला तर विशाल कल्याणकर यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. या बाहुबलीसाठी, या सिच्युएशनची या खेळाडूला आदत झाली आहे, कारण का षटकार किंग कोल्हापूरचा बाहुबली मैदानावरती आलाय. आव्हान सोपं नाही आहे. गोलंदाजीसाठी आलेत विवेक. हो काय चेंडू टाकला. थँक्यू 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 थँक्यू.